नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आता समरच्या BP हाय होण्याची बातमी मलिका आणि आजीला कळताच मलिका नाटक सुरू करते. तर त्याच वेळेस स्वानंदी आता समरला घेऊन दरवाजात येते. समर दिसताच आता पळत पळत मलिका आता समरला धरते आणि म्हणते की समर, अरे बाळा, तू कसा आहेस रे? आणि तुला बरं लागतंय ना? आजचा दिवसच वाईट होता, तुला ना अंगारा लावायला पाहिजे होता. आणि काय होऊन बसलं, खरंच तुझा BP वाढला होता का? तर समर सोफ्यावर येऊन बसतो आणि म्हणतो की काकू, एवढं काही टेन्शन घेऊ नका, मला काहीच झालेलं नाहीये. आजी म्हणते की आता तरी सुधार पिंट्या आणि स्वतःची काळजी घे. अरे हे काय तुझं वय आहे का BP वाढण्याचं? आजी म्हणते माझ्याकडे बघ, 80च्या घरात आहे, माझं वय 80 वर्ष आहे, तरी मी तुझ्यापेक्षा टुणटुणीत दिसते. आणि आता मलिका म्हणते की कळतंय का स्वानंदी, गोळ्या बंद केल्यामुळे समरला कोणत्या अवस्थेला सामोरं जावं लागलं आणि काय परिस्थिती झाली? स्वानंदी म्हणते अहो, तुम्हाला कळतंय का काकू, गोळ्या बंद केल्यामुळे झालेलं नाही हे, तर गोळ्यांच्या अतिसेवनामुळे हे झालंय. स्वानंदी म्हणते की म्हणून हा प्रॉब्लेम झाला. काही झालं तरी गोळी घ्यायची म्हणून शरीराला ना सवयच राहिलेली नाहीये. स्वानंदी म्हणते की त्यांची तब्येत 4 चौघांसारखीच आहे आणि त्यांना हेल्दी लाईफस्टाईलची गरज आहे आणि हे अशा गोळ्या वगैरेची गरज नाहीये काकू, तुम्ही लक्षात घ्या, असे स्वानंदी बोलते. मलिका म्हणते की कळलं मला. अगं स्वानंदी, पण त्या जुन्या सवयी आहेत. असं लगेच फेकलं आणि टाळलं हे असं नाही ना होत लगेच. आणि आता स्वानंदी म्हणते की राजवाड्यांच्या सुद्धा हे लक्षात यायला लागलं. मलिका म्हणते की स्वानंदी, अगं तुझं बरोबर आहे, पण लगेच गोळ्या बंद केल्या की लगेच माणसाचा आजार पण बरा होत नाहीये. स्वानंदी, तू लक्षात घे. हसतच स्वानंदी म्हणते की मुळातच माणूस जर हेल्दी लाईफस्टाईलचा असेल तर आजारीच कमी पडेल काकू. स्वानंदी म्हणते तसंही सगळ्या गोळ्या एकाच वेळेस बंद करायला त्यांना कोणीच नाही सांगत. स्वानंदी म्हणते की प्रतिकारशक्ती जर नसेल तर माणूस आजारी पडणारच काकू. आता ते ऐकून आजी म्हणते की नंदू, तू एकदम बरोबर बोललीस. आणि मलिका, जर तुला पिंट्याची काळजी वाटत असेल तर तू सुद्धा हा सल्ला ऐक. आणि आता ते ऐकत मल्लिका रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आजी, माझं समरवर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे आणि त्याची ही अवस्था बघून माझा जीव तिळतिळ तुटतो, असे म्हणत पदराने तोंड पुसत आता मलिका रडू लागते. आणि रडतच तोंड पुसत मलिका म्हणते की मला समरची खूप काळजी वाटते. आणि लगेच आता समर तसाच आतमध्ये निघून जातो. ते बघून आजी म्हणते की नंदू, मला नाही वाटत हा पोरगा ना लवकर शहाणा होईल, म्हणून तूच आता त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि आता गुड नाईट असे करत आजी तेथून निघून जाताच इकडे स्वानंदी विचार करते की राजवाडे जर काकूंच्या नाकावर टिचून त्यांनी जर व्यायाम केला, एक्सरसाइज केली ना, तर ते लवकर यातून बाहेर पडतील. आणि स्वानंदी विचार करते की आता त्यांना योग्य डाएट प्लॅन तयार करून दिलाच पाहिजे. आता इकडे मंदाकिनी ही आता आदिराचे ते सगळे कपडे गोळा करून आता दुसऱ्यांना देऊन टाकत असताना मात्र इकडे आता आदिरा म्हणते की काय चाललंय हे तुमचं आई? मंदाकिनी म्हणते की अगं, तुझ्या कपाटात एवढे सगळे कपडे आहे पण तू ते कधी घालतच नाही. मग मला काय वाटलं की ऑनलाईन एवढे कपडे तू मागवतेस, खरेदी करतेस, तर हे नको असलेले कपडे आपण देऊन टाकावेत, म्हणून मी हे केलं. आदिरा म्हणते की आई, तुम्हाला काही कळतंय का? अहो, ते स्पेशल डिझाईन केलेले कपडे आहेत आणि मी घालते ना. आता आदिरा म्हणते की तुम्ही माझ्यासोबत कायम असे वागता, म्हणून आपला वाद होत असतो. आता इकडे मलिका चांगलीच तोंडावर पडलेली असते. स्वानंदीने तिला चांगलंच खडसावलेलं असतं आणि तळपायाची आग मस्तकात जात मलिका आता अर्पिताच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की या स्वानंदीला काय झालं काय माहिती, समरच्या खूप पर्सनल गोष्टीमध्ये ती नाक खुपसायला लागली. आणि अर्पितासुद्धा म्हणते की मला काहीच कळत नाही, या स्वानंदीचा संबंध तरी काय आहे? दादाच्या पर्सनल गोष्टीमध्ये एवढी का शिरते ती? अर्पिता म्हणते की ज्या नवऱ्याची ती एवढी काळजी घेते तो नवरा तिला बायको म्हणून तरी वागतो का? अर्पिता म्हणते की माझा नवरा मला बायको मानतो आणि माझ्यावर प्रेम देखील खूप करतो आणि म्हणून काय मी त्याच्या मागे मागे जात नाही, असे अर्पिता मलिकाला बोलते. तर तेवढ्यात फोनची रिंग वाजते आणि लगेच आता अर्पिताच्या नवऱ्याचा मिस कॉल आलेला असतो. तर अर्पिता ते बघत म्हणते की बघ, असं सांभाळून वागलं ना तर हे असे पाठीमागे पळतात. मलिका म्हणते उचल पटकन. अगं काय आहे माहिती का, नवऱ्याला आवडतं बायकोने जर लवकर फोन उचलला तर. आणि लगेच आता मलिका म्हणते उचल पटकन उचल. तर अर्पिता आता तिच्या नवऱ्याचा फोन रिसीव करते आणि एवढ्यात आता अर्पिता म्हणते काय, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं तोच विषय काढू नका, मी तिथे नाही आहे ना, तेच चांगलं आहे. अर्पिता म्हणते की मी तिथे नाहीये, तेच जरा शांतता राहील. आणि अर्पिता म्हणते हे बघा, ते चाललंय ना ते योग्य चाललंय. मलिका ते सगळं ऐकत असते. इकडे आता स्वानंदी बेडरूममध्ये बसलेली असताना समर तिथे येतो. स्वानंदी आता समरला पाणी देते, लिंबू पाणी पिऊन. स्वानंदी म्हणते बरं आहे का आता? आणि स्वानंदी म्हणते की हे असं BP वाढला आणि शिंकलं तरी डॉक्टरकडे जायचं गरज नाही आहे. समर म्हणतो की माझी तब्येत चांगली राहावी हीच माझी इच्छा आहे, म्हणून मी हे औषध आणि गोळ्या घेतो.
स्वानंदी म्हणते की कशाचा सुद्धा अतिरेक वाईटच असतो, म्हणून तुम्ही एवढ्या गोळ्या कशाला घेता. समर म्हणतो की माणसाचं जर डोकं दुखत असेल तर तसंच वागायला पाहिजे ना. स्वानंदी म्हणते की एकदा आपण झोपायच्या आधी तुमचा BP चेक करायचा का. तर समर म्हणतो काही गरज नाहीये. समर म्हणतो की मी झोपतो आता. तर स्वानंदी म्हणते मग मी प्रश्न विचारू नको का. समर म्हणतो तुम्हाला हवं तसं करा, मी आता झोपतोय. आणि समर अंगावर कंबल घेऊन सोफ्यावर झोपतो. तर हळूच राजवाडे असे म्हणत हाक मारत आता स्वानंदी समरला उठवते आणि पुन्हा गुड नाईट म्हणते आणि समर पुन्हा एकदा झोपी जातो. पुन्हा एकदा स्वानंदी म्हणते तो गोळ्याचा बॉक्स आपण गायब करून टाकूयात का. पटकन समर उठतो, बोट करत म्हणतो तो गोळ्याचा बॉक्सला तुम्ही हात जरी लावला ना तरी मग माझे इतकं कोणी वाईट असणार नाही. आता इकडे अर्पिता जाम तिच्या नवऱ्यावर भडकलेली असते. अर्पिता फोन कट करते. तर तेवढ्यात मलिका म्हणते की काय चाललंय अप्पी. अप्पी म्हणते हे बघ मी चिडलेली आहे, माझ्या नादाला लागू नको. मलिका म्हणते की अगं तू जे वागतेस ते बरोबर करते. आणि पुन्हा आता मलिका अप्पीला जागेवर बसवते. अर्पिता म्हणते मी सकाळी 11 वाजता उठले तरी माझ्या सासूची बडबड असते, TV बघत बसले तरी बडबड असते, आणि मग मी करायचं तरी काय असे आता अर्पिता मलिकाला सांगते. मलिका म्हणते की मी तुला काहीच नाही म्हटले, तुझ्या मनात हा जो ठसका आहे ना तो ठसका आपल्या बेबी डॉलमध्ये जरी असता ना तरी मी खुश झाले असते. अर्पिता म्हणते की मला सुद्धा अगोदर वाटायचं माहेरी आल्यानंतर लोक काय म्हणतील, पण माझं अति झालं, अगदी डोक्यावरून गेलं. आणि मग सरळ मी बॅग घेतली, उचलली आणि आली माहेरी निघून. आलिशाला पण नाही आणलं. बघा सांभाळास तुम्ही तिला सांभाळता येत असलं तर असं मनाशी ठाम निर्धार करून मी आली. मलिका म्हणते की एकदम बरोबर केलं सप्पी तू. मलिका म्हणते माझ्या डॉलला हे सगळं कधी जमणार आहे काय माहिती करायला. अर्पिता म्हणते की बेबी डॉल आपली आदिरा आहे ना तिकडे थोडीसुद्धा टिकणार नाही, मी तुला सांगते लिहून घे तू. मलिका म्हणते तुझ्या तोंडात साखर पडो. मलिका म्हणते की एकदा का आदिरा घर सोडून आली मग स्वानंदीचं लग्न मोडणार. मलिका म्हणते आपल्याला काहीच करायची गरज नाही लागणार, फक्त हे जरा लवकरात लवकर झालं पाहिजे. मलिका म्हणते की फक्त स्वानंदीने हातपाय पसरायला सुरुवात केली तर आपली वाट लागेल अप्पी. मलिका म्हणते की समरच्या आयुष्यात ढवळाढवळ करून त्याच्या आयुष्यात स्थान मिळवण्याची स्वानंदीची जी धडपड चालू आहे ना त्याच्या अगोदर आपण ना तिचा बोजा बिस्तर बांधून तिला माहेरी पाठवायला हवं, आणि तेही कायमचं. आता इकडे समर सकाळीच उठतो आणि इकडे तिकडे बघत विचार करतो की या स्वानंदी मॅडम कुठे गेल्या. आणि तेवढ्यात आता आजी ही बाहेर गणपती बाप्पाला नमस्कार करत असते. तर समर बाहेर येतो आणि म्हणतो काय ग आजी, सकाळच्या गोळ्या घेतल्या का आणि बरं वाटतंय का. आजी म्हणते हो घेतल्या ना, आणि मला काय झालं. आजी म्हणते BP तर तुझा वाढला होता, तुला कसं वाटतं. तर समर म्हणतो मी ओके आहे. आणि समर म्हणतो स्वानंदी मॅडम कुठे आहे. तर तेवढ्यात मलिका अर्पिता तिथे येतात. तर अर्पिता म्हणते दादा का स्वानंदी मॅडम करत बसला, जरा बायकोशिवाय सुद्धा राहायचं शिक. आणि इकडे आता मलिका म्हणते की काय चाललंय अर्पिता तुझं. तर आजी म्हणते की अर्पिता हे बघ पिंट्याला तू शिकू नकोस, सगळ्यांनी एकत्र राहणं कधीही चांगलं आणि तुझ्यासाठी पण आहे बरं का. तू का नवऱ्याला सोडून इकडे आली. 4 दिवस माहेरी येणं वेगळं आणि सासरी राहणं वेगळं आणि कायमचं माहेरी राहणं वेगळं, कळतंय का तुला. तर अर्पिताचा जळफळाट होतो. आणि आजी म्हणते की अर्पिता पिंट्याला बोलण्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्याबरोबर राहण्याची सवय लावा आता. अर्पिता म्हणते मी जरा काही तोंड उघडलं की प्रत्येक वेळेस गाडी मी इथे राहण्यावरच उघडते. आता हसतच अर्पिता म्हणते की मी मस्करीसुद्धा करायची नाही का. मलिका म्हणते की जाऊ द्या आई, सध्या स्वानंदी कुठे हा मुद्दा आहे ना. मलिका म्हणते अरे बापरे घरबीर सोडून गेली नाहीये ना ती कुठे. आजी म्हणते की तुम्ही मायली की काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. मलिका म्हणते की तसं नाही, काल अचानक जो प्रकार झाला ना म्हणून मी म्हटलं. आणि तेवढ्यात आता एक मेड तिथे येतो आणि तो म्हणतो की सर तुम्हाला आणि आजींना गार्डनमध्ये बोलावलंय. समर म्हणतो अरे कुणी बोलवलं गार्डनमध्ये. आजी म्हणते चल बरं बघूयात ना. आजी आणि समर आता बाहेर जातात. आणि इकडे आता समर आजी जाता क्षणी अर्पिता म्हणते की मम्मा सकाळी सकाळी ती स्वानंदी कुठे गेली असेल. तर मलिका म्हणते की गेली असेल कुठेतरी काही नवीन काहीतरी करायला. आणि त्यानंतर आता समर आणि आजी दोघेही गार्डनमध्ये येतात. तर स्वानंदी तिथे एक्सरसाइज करत असते. समर म्हणतो हे काय आता नवीन. तर स्वानंदी म्हणते नवीन कुठे, तुम्हीच काल मला म्हणालात ना तुम्हाला हवं ते करा, मग मी करते आणि तुम्हीसुद्धा आता मी जसं करते तसं करायचं. आजी म्हणते की अगदी बरोबर बोललीस नंदू तू पिंट्या. नंदूना जे म्हणेल तसं करायचं. तर आता स्वानंदी म्हणते की तुमच्या आता नवीन आयुष्याला सुरुवात. आणि स्वानंदी आता जशी एक्सरसाइज करते तशीच समरला करायला लावते आणि समर देखील आता एक्सरसाइज करू लागतो. तर मलिका आणि अर्पिता दोघीही ते बघतात आणि मलिका अर्पिताच्या तळपायाची आग मस्तकात जाते. स्वानंदी आता सगळी एक्सरसाइज समरला शिकवते आणि त्याप्रमाणे समर तशी एक्सरसाइज करतो. आणि आता ती एक्सरसाइज करून समरला बरं वाटताच
समरच्या गोळ्यांना आसमान दाखवून हेल्दी एक्सरसाइज करत व्यायाम करत स्वानंदी आता समरचा फुल डाएट प्लॅन करून समरला कशी हेल्दी बनवते आणि समरच्या हृदयात कशी जागा मिळवते प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.